नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। वाल्मिक कराड याने अवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितली अशी माहिती आता समोर येते। दोषारोप पत्रात कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जबाबात हे सत्य समोर आले। अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबात त्यांचा उल्लेख आहे। तसेच सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांना तुला बघून घे, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली होती। एवढंच नाही तर निवडणूक संपताच वाल्मिक कराडने केस तालुका गाठल्याची माहिती देखील समोर आली। चला तर बघूया फोनवरील हे संभाषण। कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या जबाबानुसार अवादा कंपनीच्या कार्यालयात 28 ऑगस्ट रोजी वाल्मिक कराड यांचा फोन आला। बाहेरील व्यवहार शिवाजी थोपटे हे पाहत असल्यामुळे मी फोन शिवाजी थोपटे यांच्याकडे दिला। फोन बंद झाल्यावर शिवाजी थोपटे यांनी मला सांगितलं की वाल्मिक कराड म्हणतोय तुम्ही परळीत येऊन मला भेटा, नाहीतर काम बंद करा। त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी वाल्मिक कराडचा पुन्हा फोन आला। मी फोन शिवाजी थोपटे यांच्याकडे दिला। फोन बंद झाल्यानंतर शिवाजी थोपटे यांनी मला सांगितलं की वाल्मिक कराड यांनी शिवाजी थोपटे यांना परळी इथे येऊन भेटायला सांगितलंय। तुमचं बीड जिल्ह्यात कुठे काम चालू आहे याची मला माहिती आहे, तुमचं वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं वाल्मिक कराड म्हणत होता। 8 ऑक्टोबर रोजी शिवाजी थोपटे, वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांची परळी येथील जगमित्र कार्यालयात भेट झाली। त्यावेळी वाल्मिक कराड यांनी शिवाजी थोपटे यांना प्लांट सुरू ठेवायचा असेल तर 2 कोटी रुपये द्या, नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी दिली होती। याबाबत शिवाजी थोपटे यांनी मला त्याच दिवशी कल्पना दिली। 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले हा अवादा कंपनीत आला होता। त्यावेळी सुदर्शन घुले म्हणाला, वाल्मिक अण्णांनी मागितलेले 2 कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काम करू देणार नाही। त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटे याने 11:30च्या सुमारास कॉल केला। त्यावेळी त्यांनी स्वतःची ओळख सांगून तुमच्याशी अण्णा म्हणजे वाल्मिक कराड बोलणार आहेत असं सांगून त्याच्याकडे फोन दिला। त्यावेळी वाल्मिक कराड म्हणाला की अरे ते काम बंद करा, चालू ठेवले तर वातावरण गढूळ होऊन बसेल। सुदर्शनला सांगितले आहे ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा, काम चालू करा तर याद राखा असे धमकावून फोन बंद केला। माझ्या मोबाईल मध्ये कॉल रेकॉर्डिंगची सोय असल्यामुळे मी कॉल रेकॉर्ड केला। मी यापूर्वी सुद्धा वाल्मिक कराड यांच्याशी फोनवर बोललोय, त्यामुळे मी वाल्मिक कराडचा आवाज ओळखला। सदर कॉल बाबत मी वरिष्ठांना आणि शिवाजी थोपटे यांना माहिती दिली। 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास सुदर्शन घुले हा मसाजोग येथील आमच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये आला। तेव्हा तिथे मी व शिवाजी थोपटे असे आम्ही दोघेच हजर असताना तो आम्हाला म्हणाला की वाल्मिक अण्णांचा फोन आला होता, काम बंद करा। वाल्मिक कराड यांनी जी डिमांड ठेवली आहे ती तुम्ही लवकर पूर्ण करण्यावर लक्ष द्या। तुम्हाला कंपनीचे काम चालू करायचं असेल तर वाल्मिक कराडांची भेट घ्या, तोपर्यंत काम सुरू करू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होईल व तुमच्या कंपनीचेही मोठे नुकसान होईल अशी धमकी आम्हाला दिली। अण्णा आज केस येथे येणार आहे, त्यावेळी तुम्ही त्यांची भेट घ्या असे आम्हाला धमकावून तो ऑफिस मधून निघून गेला। यापूर्वी वाल्मिक कराड व त्यांचे साथीदारांनी वारंवार फोनवरून कंपनीकडे खंडणी मागणी केली, तसंच प्लांटवर येऊन खंडणीची मागणी केली व खंडणी न दिल्यास कंपनी बंद करण्याची देखील धमकी दिली। तरीही कंपनीने वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना खंडणीही दिली नाही आणि कंपनीही बंद केली नाही। 6 डिसेंबर रोजी दुपारी सुदर्शन घुले हा त्याचे साथीदार प्रतीक घुले, सुधीर सांगळे व एक अनोळखी इसम असे काही लोक कंपनीत आले व त्यांनी कंपनीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकास शिवीगाळ करून मारहाण केली। थोपटे यांना 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर बंद करा अशी धमकी देऊन शिवीगाळ केली। त्यावेळी मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी गावकऱ्यांसोबत येऊन सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका अशी विनंती केली। त्यामुळे सुदर्शन घुले यांनी सरपंच संतोष देशमुख यांना तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। याबाबत शिवाजी थोपटे यांनी मला सांगितलं होतं। वाल्मिक कराड व त्याचे साथीदार वारंवार आमच्या कंपनीकडे खंडणीची मागणी करून कंपनी बंद करण्याची धमकी देतात, तसेच याकरता ते मारामारी, अपहरण असे प्रकार करतात। त्यामुळे कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी दडपणाखाली असल्याने कंपनी कधीही बंद करावी लागेल अशी वेळ आली। त्या संदर्भात मी मसाजो गावातील काही लोकांशी चर्चा केली होती। सरपंच संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांना खंडणीच्या मागणीत अडथळा केल्यामुळे 9 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केला। आता एवढा सगळा जबाब, एवढे सगळे व्हिडिओ पुरावे आणि कॉल डिटेल्स तपासात हाती लागले, त्यामुळे वाल्मिक कराड तर अडकणार यात तीळ मात्र शंका नाही।
मात्र जे संशयित अजून बाहेर आहेत त्यांच्यासाठी खंडणी मागणं सुरू होतं. त्यांना सह आरोपी करून त्यांना देखील शिक्षा द्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यावर तुमचं मत नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.